आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. कोंबडं घ्या पण जलजीवनचं पाणी द्या, मनसेचं अनोखं आंदोलन. रायगडात शिंदे गटाचा शिवसेना आपल्या दारी उपक्रम सुरू. जुन्नरमधील पिंपरवाडी ठरले नाचणीचं गाव. आणि छत्रपती संभाजीनगर प्राधिकरणातील अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, आयुक्तांचं आवाहन. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. बीडच्या आष्टी तालुक्यात जलजीवन मिशन मार्फत सुरू असलेली नळ योजनांची कामं गेल्या 4 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. जलजीवनची अर्धवट कामे पूर्ण करून नागरिकांना पाणी द्यावं अशी मागणी करत मनसे शेतकरी सेनेचे कैलास दरेकर यांनी पंचायत समिती कार्यालयात कोंबडं घ्या पण जलजीवनचं पाणी द्या हे अनोखं आंदोलन केले. 2022 रोजी जलजीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी योजना म्हणून या ठिकाणी चालू केली होती. गेले 4 वर्ष झालं आष्टी तालुक्यातल्या 172 गावांमध्ये योजना चालू झालेली नाहीये. याचे कार्यारंभ आदेश 2022 चे 12 महिन्यात काम 12 महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असताना या अधिकाऱ्यांनी संगनमताने याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदार आहेत. तर आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जलजीवनचं पाणी द्या. कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली, जलस्वराज्य योजना झाली, राष्ट्रीय पेयजल योजना झाली, पंतप्रधान पेयजल योजना झाली, भारत निर्माण योजना झाली, मुख्यमंत्री पेयजल योजना झाली. या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही. जलजीवनचं पाणी मिळेल का नाही मिळेल याचीही काही गॅरंटी नाही. म्हणून आमची आत्ता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जलजीवनचं पाणी द्या. जर या अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केली नाही आणि याच्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत कामं पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही, आज ह्यांना कोंबड्या देतोय, उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असेल, कारण वर्षालाच मंत्री बदलतील, जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू. आमची एवढीच विनंती आहे की कोंबड्या घ्या, पाणी द्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत. त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली. जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल, याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी. शासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना शिंदे गटानं शिवसेना आपल्या दारी हा उपक्रम रायगड जिल्ह्यात सुरू केलाय. मंत्री भरत गोगावले यांच्या शुभ हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. युवा सेना रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या या उपक्रमाअंतर्गत विकास रथ तयार करण्यात आला असून त्यात प्रशिक्षित मनुष्यबळासह अद्ययावत उपकरणांची सुविधा देण्यात आली. या विकास रथामधून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्वरित अर्ज करता येणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज हा उपक्रम आम्ही सुरू करतोय. प्रत्येकाच्या गावामध्ये खाली जाऊन तिथल्या तिथे ज्या शासनाच्या लाभाच्या योजना आहेत त्यांचे फॉर्म भरून त्या लोकांना मदत करणं आणि त्यांना लाभाच्या योजना मिळवून देणं हा जो उपक्रम आहे हा युवा सेनेच्या माध्यमातून विपुल उभारे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जो हातामध्ये घेतलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा राहतील. सगळ्यांना पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पिंपरवाडी गावाला नाचणीचं गाव म्हणून एक वेगळी ओळख मिळाली.
महाराष्ट्र फाउंडेशन आणि पंचम एकात्मिक ग्राम विकास प्रकल्पाच्या संयुक्त प्रयत्नातून हे गाव आता नाचणीचं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे। आदिवासी बहुल पिंपळवाडीमध्ये पौष्टिक धान्य असलेल्या नाचणीच्या 17 मूळ वाणांच्या बियाणांची पेरणी करण्यात आली असून या अभिनव उपक्रमामुळे भविष्यात येथे नाचणीची बियाणे बँक तयार होणार आहे। या प्रकल्पाअंतर्गत नाचणी रोपवाटिका तयार करणं, बियाणे संकलन करणं आणि विशेषतः महिला शेतकऱ्यांना नाचणी लागवडीसाठी प्रोत्साहित करणं असे महत्त्वाचे टप्पे आखण्यात आले। छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील रस्त्यांचं सीमांकन सुरू असून बाधित, अनधिकृत आणि अतिक्रमण बांधकामे नागरिकांनी स्वतःहून हटवावीत असे आवाहन विभागीय आयुक्त पापळकर यांनी केले। स्मार्ट सिटी कार्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत ही भूमिका मांडण्यात आली आहे। शहराच्या विकासासाठी प्रमुख रस्ते मोकळे करणं आवश्यक असून संबंधित यंत्रणांनी काम सुरू केलं आहे। नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं। या बातमीसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत। पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या आदेशानं शिवसेनेच्या वतीनं भोकरदन जाफराबाद दलित आदिवासी तालुकास्तरीय भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यात ॲडव्होकेट भास्कर मगरे यांनी प्रमुख उपस्थिती राहून मार्गदर्शन केले। महाराष्ट्र शासनाचा सौर ऊर्जा प्रकल्प प्रशासन चुकीच्या पद्धतीने राबवून दलित आदिवासी गायरान भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रशासनाची कृती लोकशाहीला धरून नक्कीच नाही असा आरोप मगरे यांनी केला। यापुढे प्रशासनानं बेकायदेशीरपणे ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यास जिल्हाधिकारी कचेरीवर आक्रमक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला। एका बाजूला तुम्ही मानता सर्वांसाठी घरे आणि दुसऱ्या बाजूला जर घरापासून वंचित असणारा जो समाज आहे तो आजही उघड्यावर आहे। आम्ही बघतो की जो सधन आहे, पुणे मुंबईच्या लोकांना तुम्ही घरं देता, पुणे मुंबईचे लोक या ठिकाणी पैसे देतात त्यांना आणि इथं 2-2 मजली घरं बांधतात त्या घरकुलाच्या नावाखाली। आणि शेजारच्या घरामध्ये, शेडच्या घरामध्ये आम्ही जेव्हा शिवसंपर्क अभियानामध्ये माध्यमातून आम्ही गेलो तर आम्हाला त्या ठिकाणी शेडच्या घरामध्ये चहा घ्यावा लागला। बाजूचं घर पाहिलं तर 2-2 मजली, म्हणजे पुणे मुंबईला राहतात। म्हणून हे सगळं प्रशासनाचं धोरण चुकतंय आणि म्हणून या संदर्भात आम्ही अनेक आंदोलने केलेत। आजचा मेळावा आमचा त्या संदर्भात आहे। अजून 2-3 वाक्य बोलतो फक्त की न्यायपृष्ठ जे भूमिनांचं आंदोलन करत असताना प्रशासनाने काही गावांना नोटिसा दिल्या, त्याच्यात जैनपूर कोठारा आहे, वाकडी आहे, तर त्यांचं आम्ही प्रकरण त्यांच्या नोटीसला उत्तर दिलं आणि तुमची नोटीस कशी बेकायदेशीर आहे म्हणून आम्ही न्यायालयात गेलो आणि न्यायालयात गेल्यानंतर न्यायपृष्ठ प्रकरणामध्ये आज जैनपूर कोठारा येथे जो पोलिसांमार्फत जो अत्याचार प्रशासनाने केला तो सगळ्या जालना जिल्ह्याने बघितलेला आहे आणि म्हणून त्या संदर्भात आम्ही भूमिका घेणार आहोत। बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या रुग्णवाहिका चालकांचे मागील 10 महिन्यापासूनचं वेतन थकीत आहे। प्रशासनाकडे याबाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्षच होत असल्यानं अखेर या चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। रुग्णवाहिका ही अत्यावश्यक सेवा असून या सेवा पुरवणाऱ्या चालकांना पगारासाठी आंदोलन करावं लागणं ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याची भावना या चालकांनी व्यक्त केली। भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं पडणाऱ्या मुसळधार पावसानं धरण भरले, त्यामुळे प्रशासनानं गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1.5 मीटरनं उचलले। धरणातून सध्या 3,55,983 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गोसेखुर्द धरणावरून या पूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन पुथे यांनी। भंडारा जिल्ह्यात मागील 36 तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि नजीकच्या राज्य मध्य प्रदेश इथे पावसाची मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील नदी क्षेत्रातील पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी ही
वाढली आहे. आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा कोसेपूर धरणाचे किनारे आहोत. आपण बघू शकता कोसेपूर धरणाचे शेतकरी दरवाजे पेटण्यात आले आहेत. तिथं समुद्राचे होत आहे आणि हा पाणी आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रवाहित होत आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आणि भंडाऱ्याची काही रस्ते सुद्धा बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नदी काठावरील गावाला सतर्कतेचा इशारा देत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नितीन कुथे, न्यूज अनकट, भंडारा. या बातमीसह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. गोंदिया जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाल्यानं नदीवर बनवण्यात आलेल्या धापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे उघडण्यात आले. राज्यासह विदर्भात सध्या दमदार पाऊस सुरू असून पुढील 24 तासांत अमरावतीच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी केले. जालन्याच्या घनसांगवी तालुक्यात पावसानं बऱ्याच दिवसांची विश्रांती घेतल्यानं सोयाबीनची वाढ खुंटल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या भागातील शेतकरी चिंतेत पडले. घनसांगवी तालुक्यात मे महिन्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या यंदा लवकर उरकल्या. तालुक्यात आतापर्यंत सुमारे 22,000 हेक्टरवर सोयाबीन लागवड करण्यात आली. मात्र पावसानं विश्रांती घेतल्यानं सोयाबीन उत्पादक पावसाकडे डोळे लावून बसल्याचं पाहायला मिळतं. भंडाऱ्याच्या तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील महिलांच्या डिलिव्हरी वार्डात पावसाच्या पाण्याची गळती सुरू आहे. पाण्याची गळती होत असल्यानं महिलांच्या या वार्डात फरशीवर पाणीच पाणी साठले. त्यामुळे तिथून नवजात बाळांसह चालताना महिलांना मोठा धोका निर्माण झालाय. पाय घसरून अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रशासनास विचारला. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा न्यूज अनकट.